कविप्रविश्य यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, एक खूप सुंदर गोष्ट वाचण्यात आली. कौस्तुभ परांजपे यांचं लेखन आहे. खूप आवडलं आणि म्हणून म्हटलं आपल्या मनापर्यंत नक्की पोहोचवलंच पाहिजे. क्रिकेट कोणाला आवडत नाही? आपणा सर्वांना नक्कीच आवडत असेल. त्याच्यातल्या अनिष्ट गोष्टी सोडून द्यायच्या आणि ज्या ज्या वेळेस ज्या प्लेयरकडून एक उत्तम खेळली जाते ती आपण मस्त एन्जॉय करायची. बाकी जास्त खोलात शिरण्याची गरज नाही, कारण काही अनिष्ट गोष्टी या प्रत्येक कॉम्पिटिशन असलेल्या खेळामध्ये शिरलेल्या आहेत आणि त्या तुम्ही आणि आम्ही सामान्य माणसं कदापिही बंद करू शकणार नाही. क्रिकेटचा रेफरन्स त्यांच्या लेखनात आला आहे म्हणूनच, आणि खूप चांगल्या रेफरन्सनी आयुष्यातल्या काही गोष्टी समजावून सांगितल्या गेल्यात. रनआउट होणं, क्रिकेटमध्ये एखादा प्लेअर रनआउट होतो, त्याला माहीत असतं ही रिस्क आपण घेतोय, यामध्ये आपली विकेट जाणार आहे, आपण रनआउट होऊन डिक्लेअर होणार आणि आपल्याला इथून तंबूत परतावं लागेल. तरीसुद्धा समोरच्याला चांगली संधी मिळावी आणि समोरच्याने एक घवघवीत यश संपादन करावं, त्या डावात आपल्या देशाला सावरावं, म्हणून कधीकधी कोणीतरी रनआउट होत असतं. अगदी तसंच क्रिकेटसारखंच मानवी आयुष्य आहे मित्रांनो. तुम्हाला भरघोस संधी मिळावी, तुमच्या गळ्यामध्ये यशाची माळा असावी, यासाठी कित्येक जण रनआउट होत असतात. पहा, तुम्ही लहान होता तेव्हापासून आज जे काही तुम्ही यश संपादन केलंय तोपर्यंत नुसता तुम्ही एकांतात विचार करा की किती जण रनआउट झाले असतील मला हे यश मिळवून देण्यासाठी. आणि ही यादी लंबी चौडी यादी होऊन जाते. मग त्यामध्ये आईवडील असतात, आपले भाऊ बहीण असतात, आपले काका काकी असतात, मामा मामी असतात, आत्या असू शकते, मावशी असू शकते आणि जवळचे काही मित्र पण असू शकतात. मित्रांनो, त्यांना हा रनआउट होण्यातला आनंद असतो, कारण तुम्ही त्यांचे कोणीतरी असता आणि तुम्ही यशाच्या शिखराकडे धावत असता. त्यासाठी त्यांना रनआउट होण्यात खूप मोठा आनंद मिळतो. आणि मग ते जर आईवडील असतील, भाऊ बहीण असतील, तर ते कदापिही बोलूनसुद्धा दाखवत नाहीत की अरे बाबा, तुझ्या या यशासाठी आम्ही किती वेळा रनआउट झालो ते आमचं आम्हाला माहिती. कधीही बोलून दाखवत नाहीत. चेहऱ्यावर मस्त एक हास्याची लकीर ठेवत तुमच्या यशाकडं कौतुकाने पाहत, डोळे भरून पाहत ते आपले रनआउट होण्याचा मनोमन आनंद मिळवत असतात. आणि हा आनंद हा काही वेगळाच आनंद असतो. हा सर्वांनाच मिळवता येत नसतो. मग ज्यांनी हा आनंद तुमच्यासाठी मिळवलाय, ज्यांनी त्यांचा स्वतःचा आनंद बाजूला ठेवला, स्वतःचे छंद बाजूला ठेवले, स्वतःच्या आवडीनिवडी सर्व काही बाजूला ठेवून तुमच्या आनंदासाठी जे अहोरात्र झटत होते, थोडक्यात क्रिकेटच्या भाषेत रनआउट होत होते, त्यांच्या रनआउट होण्याचा मान सन्मान तुमच्या मनात नक्कीच असायला हवा. कारण कोणीतरी रनआउट झाल्याशिवाय दुसरा खंबीरपणे दुसऱ्या बाजूला उभं राहून क्रिकेटमध्ये आपल्या देशाला सावरू शकत नसतो. हे आपण अनेक मॅचेसमध्ये पाहिलेलं आहे. पहा, क्रिकेटची सांगड आपल्या आयुष्याशी घालताना कौस्तुभ परांजपेंनी किती सुंदररित्या हे समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. चला आपण एकच करूया, यश कितीही मिळू दे, हुरळून तर जायचंच नाही आहे, पण एक जाणीव मनात नक्की हवी आहे की आमच्यासाठी कुणीतरी रनआउट झालेलं आहे. त्या रनआउट झालेल्या सर्वांची जाण आपल्या या मनात सतत हवी आहे. मग तुम्ही कोणत्याही शिखरावर पोहोचलेला का असेना. यश कुठल्याही व्यक्तीला
इतक्या सहजासहजी मिळत नसतं. त्या यशाच्या मागं नक्कीच कोणातरी आपल्याचा खूप मोठा त्याग हा लपलेला असतो. त्या त्यागाची जाणीव ठेवत जो यशाची शिखरं पादाक्रांत करतो तोच खरा माणूस असतो. कौस्तुभजींनी लिहिलंय, समजावून सांगितलंय, पण याची सांगड मला माझ्या जीवनाशी थोडीशी घालावीशी वाटते. कारण रिसेंटलीच एका माझ्या मित्राने, ज्याला मी शेवटपर्यंत मित्र मानेन पण तो कदाचित मानणार नाही, तर त्याच्या मनामध्ये असंच रनआउट झाल्याचं बोलून दाखवण्याचं एक, काय म्हणतात त्याला, अपविचार असं म्हणू आपण, अविचार म्हणू, तो त्याच्या मनात आला आणि तो त्याच्या ओठातून बाहेर पडला. मित्रांनो, मी मानतो की कोणतंही यश हे कोणाच्या तरी त्यागाशिवाय मिळत नसतं. पण त्या मित्राने जे बोलून दाखवलं तो त्याचा त्याग नव्हता, तो त्याचा गोड गैरसमज आहे, इतकंच मी त्याला सांगू इच्छितो. मित्रांनो, ॲज ए अँकर आणि ॲज ए मोटिवेटर, ॲज ए यूट्यूबर आणि ॲज ए प्रेझेंटर, बीइंग वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर इन द फील्ड ऑफ स्टँडिंग प्रेझेंटेशन, मॅक्झिमम अवर्स स्टँडिंग प्रेझेंटेशन, या कॅटेगरीमध्ये मला जागतिक विक्रमवीर हा खिताब मिळाला. त्याच्यावरून तो असं काही बोलून गेला की प्रवी, तुला तर कुत्रंसुद्धा विचारत नव्हतं, तुला मीच पुढं आणलं. मित्रांनो, एखादा व्यक्ती, फॉर एक्झाम्पल अमिताभ बच्चन, त्याला ज्यांनी संधी दिली त्यांनी ही वाक्य वापरायची का हो? संधी दिलेला माणूससुद्धा ही वाक्य वापरत नाही. इथे तर मला संधी देण्याचा प्रश्नच नव्हता. सांगावंसं इतकंच वाटतं की ज्या कोणी माझ्यासाठी त्याग केला आहे त्यांच्याविषयी जाणीव मला नक्कीच आहे, ती ठेवतच मी जगतोय. पण अशा घमेंडखोर मित्रांची ना जाण ठेवायची आहे ना ठेवणार आहे इथून पुढं. कारण माझ्यावर विश्वास आहे आणि माझ्या शब्दांवर, माझ्या ताकदीवर मी आज इथपर्यंत पोहोचलो आहे आणि अजूनही चालत राहणार आहे, कोणत्याही कोबड्या न घेता. तथापि माझे आईवडील, माझे भाऊ बहीण, मला मनापासून प्रेम करणारी काही माणसं, ज्यांनी खरंच काही त्याग केला आहे, जे त्यांना माहिती आहे आणि मला माहिती आहे, त्या त्यागाविषयी मी कधीही नाकारणार नाही. त्यांच्या रनआउट होण्याचा नक्कीच मी अभिमान बाळगेन आणि त्यांच्या रनआउट होण्याला मी नक्कीच पूजत राहीन. पण असे जे कोण टेंबा मिरवत आहेत ना की त्यांच्यामुळे मी पुढं चाललो आहे, त्यांना एकच सांगू इच्छितो, एव्हरीबडी यूज टू अचीव एनिथिंग इन लाईफ ऑन हिज ओन टॅलेंट. स्वतःकडं जर काही टॅलेंट असेल तरच माणूस पुढं जाऊ शकतो. त्याच्यामुळं कोणीही टेंबा मिरवण्याची काहीच गरज नाही. हां, नक्कीच जे लोक त्याग करतायत त्या त्यागाची मी नेहमीच पूजा करतो आणि पूजा करत राहीन. आणि अशा टेंबा मिरवणाऱ्यांना मी नक्कीच इशारा देईन कि खुद में अगर कुछ टैलेंट है तब जाके ही इंसान ज़िंदगी में कुछ बन सकता है. ये भी थोड़ा जानने की कोशिश करो यारो. ऐसी कुछ बातें करने की कोई ज़रूरत नहीं है. और ना ही ये प्रवी किसी का हाथ पकड़कर, किसी के सामने लाचार होकर, किसी के सामने गिड़गिड़ाकर ऐसे आगे जाया नहीं रहा. वो तो खुद के बलबूते पे एक एक कदम आहिस्ता आहिस्ता उठाते ऐसी मंजिल जो कभी सोची नहीं थी, उस मंजिल तक वो आके पहुंचा है. एज ए यूट्यूबर मेरे प्यारे दोस्तों, 5,930 वीडियोज़ का फासला मैं तय कर चुका हूँ. पुन्हा एकदा माझ्यासाठी जे कोणी रनआउट झालेत, ज्यांनी काही त्याग केला आहे, स्वतःचा आनंद विसरून मला सपोर्ट केला आहे, स्वतःचे छंद बाजूला ठेवलेत पण मला सपोर्ट केला आहे, अशा माझ्या आई वडील, भाऊ बहीण आणि इतर जवळच्या नातेवाईकांचा, काही मनापासून मैत्री निभावलेल्या काही मित्रांचा, जे असा कुठला टेंबा मिरवत नाहीत, अशा मित्रांचा मी नेहमीच ऋणी राहीन आणि त्या ऋणातच शेवटचा श्वास घेईन. धन्यवाद.